हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर आता संध्याकाळ झाली आहे. सायंकाळपासून ब्लॉगला स्टार्ट करत आहे. दिवसभरात काही शूट नाही केलं कारण आज बरेच कामं होते छोटे मोठे, आणि त्यासोबत आज काय मूडच नव्हता दिवसा शूट करायचा. त्याच्यामुळे म्हटलं आता इव्हनिंगपासून व्लॉगला स्टार्ट करते. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहे. काहीतरी गेलं डोळ्यात. आणि काय नाही, आता स्वयंपाक करायचा आहे. मी हे आज खूप दिवसानंतर ऑफिसला गेले आहेत. तर ते पण म्हणजे यायचेच आहेत. तुम्ही त्यांची पण वाटच बघत आहे, कारण बरेच दिवस सुट्ट्या झाल्या त्यांच्या तब्येतीमुळे. तर आज ते फायनली गेले आणि त्यांनी आज त्यांच्या ऑफिसमधलं गणपती बघितलं असेल. तर तुम्हाला पण मी दाखवेन. त्यांना मी सांगते की तिथून थोडंसं क्लिप घेऊन या, तर मी तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि त्यासोबत तुम्हाला मी दाखवते की आज ना काय केलं आहे काम. तर इथे हे रुजुलचा सेटअप लागलेला आहे. तो झोपलेला आहे. आज माहिती नाही, त्याचं टायमिंग सगळं चेंज झालेलं आहे. बऱ्याच वेळचा झोपला असतो. रात्री काय करणार आहे माहिती नाही की आता कसं काय आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल, आमचं बेड थोडं आधी तिकडे होतं आणि हे जे कबर्ड आहे ते इथे होतं. पण गणपती जेव्हा बसले तेव्हा आम्ही ते कोपरं जे आहे ते रिकामं केलं होतं आणि तिथे गणपती होतं. तर ते सगळं आम्ही क्लीन केलं, बघू शकता तुम्ही. तर हे वगैरे करण्यातच बराच वेळ गेला. त्याच्यामुळे आज दुपारी काही शूट केलं नाही मी. तर हे बोलले की हा टेबल इथेच असू दे, मला का ऑफिसचं काम करायचं असलं तर हे बरं पडेल, त्याच्यामुळे हे इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे जे इकडे केलं, तसं मी हे इथे जेव्हा ठेवलं ना तेव्हा मी तिथेच ठेवणार होते आणि हे थोडंसं इथे काहीतरी वेगळं करणार होते. पण त्यांच्या ते बोलले तर मग आता ते असं सेटअप झालं आहे. तर हे असं आहे. इथून असं हे बेड थोडं इकडे गणपतीपासूनच होतं. मग आता त्याला तिथेच ठेवलं आणि हे फक्त थोडंसं सेटअप चेंज केलेलं आहे. तर हे सगळं करायसाठी आज दिवस गेला. आणि मग यांना ऑफिसला जायचं होतं, ऑफिसला गेले. मग रुजुलला मी बघितलं आणि हा रुजुल संध्याकाळचा झोपलेला आहे. आता मला वाटलं उठेल उठेल उठेल, 7 वाजून गेले, अजून काय उठलेला नाही. आता माहिती नाही, थोड्या अर्ध्या तासात तरी उठला पाहिजे. नाहीतर मग हा जर लेट उठला तर मग आज तर पूर्ण बँड वाजवणार आहे. तर बघू आता कसं काय होते. आणि इथे दुपारी एवढे सारे भांडे जमा झाले होते. आज सकाळपासून घासायलाच वेळ मिळाला. एक 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 करता करता ते इथे बघा सगळे घासून ठेवलं आहे. हे इकडे कुकर वगैरे वाढले तर त्याला इकडे ठेवलं आहे. आणि बाकी सगळं किचन क्लीन केलेलं आहे. त्यासोबत मला आता डिनर बनवायचं आहे. तर आता बघते मी बनवते ना, तर मग जर रुजुल आला नाही, सॉरी, रुजुल उठला. हां, रुजुल जर उठला तर मग जेवण करायला थोडं थांबावं लागेल. नाही उठलं तर मी लगेच आता जेवण बनवायला घेते. काही नाही, आज यांना म्हणजे यांच्या इच्छेनेच बनवते. त्यांना जे चांगलं वाटतं ते मी बनवते, कारण त्यांच्या तोंडाला टेस्ट नाही आहे. म्हणजे आता हळूहळू येते आहे. तर त्याच्यामुळे ते जे म्हणतात तेच बनवते. मला तर काय भूक नाही आहे एवढी अशी. पण आता मग बनते आणि मग उरण्यापेक्षा असं वाटते चला थोडंसं खाऊन घ्यावं. असं करून करून माझं आता यांची तब्येत खराब आहे तेव्हापासून खाणंच होते आहे. तर बघते आता. आणि आज काही नाही, त्यांना फक्त दाल तडका आणि राईस खायची इच्छा आहे. तर आज मी तेच बनवणार आहे, साधं भात आणि दाल तडका म्हणा किंवा दाल फ्राय जे पण आहे. तर बघते आता कसं होते. तर चला थोड्या वेळात भेटतेच तुम्हाला. मग इथे मी पटकन आता किचनमध्ये आले आणि म्हटलं पटकन जेवण बनवून घेते, कारण रुजुल जर उठला तर मग आफत होऊन जाईल आणि मग हे पण येतात तर मग कसं जेवायचा वेळ होऊन जाते. आणि त्याला घेतलं की मग तो त्याचा मूड असला तरच खाली थांबतो, नाही तर मग त्याच्यासोबत मला खेळावं लागते. तर इथे काय नाही, दाल तडका आणि राईसच बनवायचा आहे आज, कारण यांनी सांगूनच ठेवलं होतं मला. त्याच्यामुळे की मी दाल तडका आणि राईस खाईन त्या लोणच्यासोबत, त्यांना छान वाटते. पण मग ना मी इथे जेवण बनवलं आणि काय झालं माहिती आहे का, सोसायटीमध्ये बसलेला आहे गणपती. तर मग ना हे ऑफिसमधून आले तर येताना यांना तिथे खाली ना आज महाप्रसाद होता. मी तर काय जाऊ शकले नाही, कारण हा रुजुलमुळे मी काही गेले नाही. तर मग हे बोलले की मी आलो तेव्हा तिथे चालू आहे, तर मी म्हटलं जाऊन प्रसाद घेऊन या.
त्यांची पण इच्छा नव्हती, कारण ते ऑफिसवरून आले तर त्यांना काय बरं नव्हतं वाटत. म्हणजे कसं ते बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेले होते ना त्याच्यामुळे. तर मग मी म्हटलं तरी जा 5 मिनटं जाऊन या. तर मग हे तिथून ना थोडंफार प्रसाद खाऊन आले, तर हा जेवण तसाच. मग भूक तर काय होती नाही त्यांना तिथून खाऊन आल्यावर, तर मग मीच फक्त थोडंसं रात्री खाल्लं आणि मग तसंच्या तसंच जेवण होतं. हे रात्री मग घरी काही जेवलेच नाही. मी ह्यांना म्हटलं तुम्ही आधीच मला नाही म्हटलं असतं तर मी बनवलंच कशाला असतं. तर असं सगळं झालं. मग आता काय करू शकत नव्हतो. तर इथे मी बघा दाल तडका बनवायला घेतला आहे. तिकडे एका साईडला भात होत आहे. इथे कुकरमध्ये डायरेक्टच बनवणार आहे. डबल तडका-वडक्याची काही झंझट ठेवणार नाही मी, पटकन बनवते. तर इथे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये हिंग, जिरा, कढीपत्ता आणि अशी मधून तोडून लाल मिरची टाकून दिली. त्याला थोडं फ्राय केलं. त्यानंतर हे जे चॉप करून ठेवलं होतं कांदा, लसूण आणि टमाटर आणि हिरवी मिरची, ते पण तेलात थोडं परतून घेतलं. त्याला आता थोडं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ना मी थोडा मीठ टाकून याला आणखी थोडंसं परतून घेणार आहे. आणि मग त्यानंतर जे मला मसाले आपले डेलीचे याच्यामध्ये जे टाकायचे आहेत ते टाकणार आहे. तर यामध्ये काय ना हळद, थोडं तिखट, थोडंसं अगदी चिमूटभर गरम मसाला टाकला होता आणि तेवढंच जिरा पावडर. तर असं सगळं टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि मग लगेच यामध्ये मी जी डाळ धुवून ठेवली होती ती टाकून देणार आहे. तर यामध्ये मिक्स डाळ घेतली आहे, मसूर, मूग आणि तुरीची. तर हे आता यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर कट करून घेतलं होतं. मी नंतर काहीच टाकायचं बाकी नाही ठेवलं, कारण मला माहीत होतं कुकरची शिट्टी झाली तर होऊ शकते की रुजून उठू शकतो, काय सांगता येत नाही. मग इथे कोथिंबीर टाकून यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी पण टाकून देणार आहे आणि मग याच्या चांगल्या 4-5 शिट्ट्या होऊ देईन, कारण हे छोटा ना कुकर, त्याला लवकर लवकर शिट्ट्या येतात. तर डाळ पण शिजली पाहिजे त्याच्यामुळे. तर इथे आता आपला दाल तडका बनवून रेडी. कुकर झालं म्हणजे मस्तपैकी दाल तडका बनवून रेडी होईल. तर अशी होती ही सिंपलची डाळ तडक्याची रेसिपी. जर कधी पटकन खायची इच्छा झाली तर या प्रकारे बनवलं की जास्त वेळ जात नाही. नाहीतर मग ते आधी डाळ शिजवा, मग त्याला तडका द्या, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाते. हे झटकेपट बनते. तर हेच परवडते पटकन घाईघाईत कधी पण बनवायला. इथे आता कुकर लावून दिलं. तिकडे आता कुकर आणि भात होत आहे. तर म्हटलं तोपर्यंत गॅस ओटा पण मी क्लीन करून घेते, कारण मग हे असंच जर ठेवलं ना मी तर कॉक्रोच होतात आणि ते पाणी वगैरे पडते आपण स्वयंपाक करतो तेव्हा. तर ते मला तसं ठेवणं होत नाही. त्याच्यामुळे माझी म्हणजे सवयच आहे की मी तसं असं कसंही काही फेकलं आहे, गॅस ओट्यावर पडला आहे तर मी तसंच ठेवून देईन आणि तिकडे जाईन. होतच ना माझ्याने, मला तेच माझ्या डोक्यात मग फिरत असते. पण एखाद्या दिवशी असं होते की एकदम एमर्जन्सी काही आहे, तिकडे आता रुजून थांबतच नाही आहे तर राहते. पण मी, तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये, मी त्याला घेऊन क्लीन करते, पण मी करतेच. मला ते तसं चांगलंच वाटत नाही. मग इथे आता हे थोडंसं क्लीन करून घेतलं आणि आता काही नाही, मी तेच आता वाट बघत होते की शिट्टी होते तर काय होते. तर फ्रेंड्स, आता मी जेवण बनवून घेतलं आहे आणि रुजून झोपलेलाच आहे अजूनपर्यंत. आता 7:45-8 होत आले आहे. आता माहिती नाही हा कधी उठते. आता मी लावला कुकर, आता कुकरच्या शिट्टीने उठला तर ठीक आहे, नाहीतर हा माहिती नाही तर रात्रभर काय याचं आजचं. कारण आज याचं पूर्ण म्हणजे टाईमच आणि चेंज करून घेतलं. असो, आता त्याचं काय चालू आहे आपल्याला काय कळत नाही. झोपला आहे मस्त. तर चला बघते आता पुढे काय. हे पण येतील आता एवढ्यामध्ये, तर भेटतेच थोड्या वेळात. हाय फ्रेंड्स, तर मग अशी तुम्हाला सांगितलं मी रुजूल झोपला आहे. मग त्याच्यानंतर ना मी स्वयंपाक बनवला होता. मग त्यानंतर 7:45 झाले होते, त्याचा रुजूल उठला. आता इथे आहे, पण त्याची ना झोप कंप्लीट नाही झाली आहे. मला वाटतं कुकरच्या सिटीने उठला, कारण थोडं त्याला जाग वगैरे आलं असेल ना, तर गाढ झोपेत असला तर ना उठत तो. थोडीशी कच्ची झोप असली की तरच त्याला कुकरचा आवाज जातो, नाहीतर काही जात नाही. तर इथे आहे रुजूल. हे रुजूल, हे बघ रुजूल, म्याव म्याव. तर आता तो ना थोडं झोपेल असं वाटत आहे मला थोड्या वेळाने वगैरे. आता हे तर यायचेच आहे, यांचीच वाट बघत आहे. मग त्यांच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करेल. हा, ते खेळतात माझ्यासोबत आल्यावर.
आणि मग त्याच्यानंतर बघू आता हा कधी झोपतो. त्याची झोप तर झाली आहे मस्तपैकी, 3-4 तास झोपला हा आज कंप्लीट, नाही तर एवढा झोपत नाही हा ना. सकाळी उठला त्याच्यानंतर जास्ती झोपलाच नाही, फक्त अर्धा तास झोपला होता एकदा, म्हणून हा असा म्हणजे व्यवस्थित झोपला असेल. मला तर वाटतं कुकरची सिटी नसती झाली तर हा उठलाही नसता, फक्त भूक लागली असती तेव्हा, माहिती नाही. तर असं सगळं आहे. तर स्वयंपाक तर रेडी आहे. तर चला मग बघते आता हे कधीपर्यंत येतात आणि मग भेटतेच तुम्हाला नंतर. त्यानंतर मी जे म्हटलं तेच झालं. रुजूल उठला आणि मग झोपला म्हणा रात्रीचा, काय टेन्शन नाही. पण बरं झालं सिटीमुळे उठला, नाही तर तो अर्ध्या रात्री उठून मला त्रास दिला असता. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं यांच्या ऑफिसमधलं गणपती तुम्हाला दाखवेल. तर हे आहे यांच्या ऑफिसमधलं गणपती. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. तर चला भेटू नंतर, बाय.